नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या 1 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय। तर ट्विस्ट असा असणार आहे की घरामध्ये कोणी नाही आहे हे बघून वल्लरी तिचे जुने फोटो बाहेर काढते। त्याच्यामध्ये ईश्वरीची आई आणि अर्णवचे वडील यांचे काही फोटो असतात। वल्लरी ठरवते की ईश्वरीला या घरात राहू द्यायचं नसेल तर आता हे सगळे फोटो अर्णवला दाखवायला पाहिजे, जेणेकरून ईश्वरी अर्णव यांचं नातं तुटायला हवं। अर्णवला कळेल असं तेव्हा तो आता ईश्वरीला काही घरी टिकवून घेणार नाही। ईश्वरीचा बड्डे असतो 2 दिवसांनी। आता ईश्वरीचा बड्डे आहे, ईश्वरीसाठी काहीतरी खास प्लॅनिंग करायचं असं तो ठरवतो आणि त्याप्रमाणे तो अविनाश, अंजली, आकाश यांच्याशी सगळं बोलून घेतो। बड्डे पार्टीचं सगळं प्लॅनिंग करतो आणि राकेश हे सगळं दुरूनच चोरून ऐकत असतो। राकेश ठरवतो की बड्डे पार्टीमध्ये असा मोठा धमाका करायचा। वल्लरीच्या साथीने तो बड्डे पार्टीमध्ये धमाका करणार असतो। या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात आपण बघूया प्रेक्षकांनो। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इकडे आपण बघतोय ईश्वरी अर्णव त्याला प्रेमाची कबुली देते। अर्णवला ती आय लव्ह यू असं पण म्हणते। अर्णव काहीने ऐकले नाही असंच दाखवतो आणि कानात फोन त्याच्या हेडफोन असतात आणि त्याचा कॉन्फरन्स कॉल चालू असतो। त्यामुळे ईश्वरी काय बोलते त्याच्याकडे त्याचं लक्षच नसतं। तसंही ईश्वरीची सारखी बडबड चालूच असते, त्यामुळे अर्णव तिच्याकडे फारसं लक्ष देत नाही। ईश्वरी अर्णवला विचारते, तुम्ही माझं काही ऐकलं का? अर्णव म्हणतो, नाही ना, माझा कॉन्फरन्स कॉल चालू होता आणि तसंही तुझी काय बडबड असणार आहे मला माहितीच आहे। त्या बायकांची मदत कशाला केली, पाणी भरायला कशाला गेला, माझं हे ऐकलं नाही, माझं ते केलं नाही, माझा महत्त्वाचा कॉल होता ना म्हणून मी माझा कॉल घेतला। ईश्वरी आता खूप चिडते। ईश्वरी तिथून निघून जाते। अर्णवला कळतं की आपण खूप काहीतरी महत्त्वाचं मिस केलं आहे। तर इकडे प्रेक्षकांनो ईश्वरी घरात येते। तिचा सगळा गोंधळ दूर झालेला असतो। आपल्या मनात फक्त अर्णव आहे हे तिला आता कळालेलं असतं। ईश्वरी खूप खुश होते। अर्णव आत्तापर्यंत आपल्यातली किती चांगली वागत आलाय आपल्यासोबत आणि आपण त्याच्याशी कसं वागत आलो हे सगळं तिला आठवतं। ईश्वरी बाहेर जाते। अर्णव डेकोरेशन करत असतो। ईश्वरी त्याला मदतही करते। तिला जिथे जिथे फक्त अर्णव दिसतो ती त्याच्याशी बोलत असते आणि नंतर ती भानावर येते तर खरा अर्णव समोर आहे, तिला कळतच नाही। नंतर ईश्वरी इकडे आपल्या मनातल्या मनात खूप लाजत असते। मित्रांनो, त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की रात्री अविनाश, आकाश ईश्वरीच्या घरी ईश्वरींच्या बाबांना बाहेर भेटायला आलेले असतात। अविनाश ईश्वरीच्या आईवडिलांना इकडे ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतो। ईश्वरी, नम्रता यांनी छान केक बनवलेला असतो आणि मग काय ईश्वरीचे बाबा केक कट करतात आणि सगळे त्यांना केक भरवतात। ईश्वरी, अर्णव आईवडिलांच्या पाया पडतात, त्यांना शुभेच्छा देतात। ईश्वरी, अर्णव पाया पडत असताना बाबाचे हात वर होतात आणि बाबा स्वतःहून त्यांना पहिल्यांदा आशीर्वाद देतात। आता हे सगळं बघून त्यांना खूप आनंद होतो। अर्णव लगेच डॉक्टरांना फोन लावतो। डॉक्टरांना सांगतो की बाबा पहिल्यांदा हात हलवले। डॉक्टर त्यांना सांगतात की ते लवकरात लवकर आता बरे होतील आणि तुम्ही काळजी करायचं कारण नाही। आणि हो, यांना ही पण गुड न्यूज देतो की ईश्वरीला वाटतंय की सगळं होतं ते फक्त अर्णवमुळेच। अर्णव ईश्वरीच्या आईवडिलांना आपले आईवडील मानतोय म्हणून ईश्वरीला खूप छान वाटत असतं। प्रेक्षकांनो, इथे वल्लरी घरामध्ये कोणी नाही। अंजली गोळ्या घेऊन झोपली म्हणून एक बॉक्स बाहेर काढते। वल्लरी ठरवते की आता हीच योग्य वेळ आहे, आता कुलूप उघडायचं आणि यातले जे काही फोटो अर्णवपर्यंत पोहोचवायचे। वल्लरी तो बॉक्सकडे बघतच राहते तर इकडे ईश्वरीची आई अर्णवचे आभार मानत असते। अर्णवमुळे ईश्वरीचे बाबा बरे व्हायला खूप मदत झाली म्हणून अर्णवचे हात जोडून आभार मानते। अर्णव ईश्वरीच्या आईला आपल्या आईसमानच मानतो आणि दोघांमध्ये आई मुलाचं नातं तयार होतं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलेलं असतं। आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग आपला इथेच संपतो। तर आता 1 डिसेंबरच्या भागामध्ये वल्लरी ते फोटो बाहेर काढते। वल्लरी ते फोटो बघत असते आणि मनातच म्हणते, भूतकाळातलं हे गुपित आता अर्णवला समजायलाच पाहिजे आणि अर्णवच्या मनात जी रिस्पेक्ट आहे ना ईश्वरी आणि तिच्या फॅमिलीविषयी ती सगळी निघून जाईल आणि त्याच्या मनात फक्त विष येईल आणि हे विष अर्णव ईश्वरी यांचं नातं तोडेल। काही करून मला या दोघांचं नातं मिळूच द्यायचं नाही आहे आणि ही सत्ता मला ईश्वरीला मिळू द्यायची नाही। ईश्वरी, हे घर तुझं कधीच होणार नाही आहे, लक्षात ठेव, नाहीतर
थोड्या वेळ इकडे अर्णव ईश्वरी घरी येतात. प्रेक्षकांनो, ईश्वरी झोपायचा प्रयत्न करते आणि अर्णव मात्र मोबाईल चेक करतो. अर्णव मोठ्याने ओरडतो. ईश्वरी विचारते, काय झालं? अर्णव म्हणतो, नाही, तू झोप. अर्णव खाली येतो आणि अंजली, अविनाश, आकाश यांना बाजूला घेतो. अर्णव त्या तिघांना सांगतो की मी सिंदूरचा बड्डे आहे 2 दिवसांनी, आपण छान प्लॅनिंग करू, आपण ऑर्गनाईज करू. आणि ते ठरवत असतात की पार्टी कशी करायची, काय काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये. राकेश मात्र प्रेक्षकांनो लांबूनच हे सगळं ऐकत असतो आणि आता त्याच्या डोक्यात कटक कारस्थानं चालू असतात. काय करायचं कर रे चिंट्या, जेवढी पाहिजे तेवढी पार्टीची प्लॅनिंग कर, पण या पार्टीमध्ये मी खरा धमाका करणार. राकेश वल्लरीला काय करायचं सगळं सांगायला जातो, पण वल्लरीकडे त्याच्याही पेक्षा जास्त जबरदस्त असा पुरावा असतो. आता प्रेक्षकांनो, पुढच्या धमाकेदार भागामध्ये काय ट्विस्ट येणार हे पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे. तर तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.